से बनी है, आम्ही तुमच्या प्रेरणेतून बनवलेली आहे. एवढंच मी सांगू शकतो. पण इतक्या लाखोच्या संख्येने भारतीय कॉंग्रेस पार्टीला जे समर्थन मिळतं आहे, याचा अर्थ या देशामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये तरुण बेरोजगार आहेत, अस्वस्थ आहेत, चिंतेत आहेत. त्यांना भारतीय जनता पक्षापासून अपेक्षाभंग झालेला आहे. त्याच्यामुळे कॉंग्रेस पार्टीला एवढं समर्थन मिळतं आहे. हे या देशाचं दुर्दैव आहे. भारतीय काँग्रेस पार्टीवर, देशाच्या काँग्रेस जनता पार्टीवर प्रधानमंत्री मोदी जर इटलीमध्ये असतील तर त्यांनी तिथून भाष्य केलं पाहिजे. आणि इथे आल्यावर भारतीय काँग्रेस पार्टीच्या प्रमुखांनासुद्धा मेलोडी चॉकलेट त्यांनी दिलं पाहिजे. ते मराठी मुलगा आहे, अमेरिकेत शिकतो. हो, माहिती आहे मला. दीपक. हां हां. खरं तर सरन्यायाधीशांनी जे वक्तव्य केलं त्याच दरम्यान तुम्ही न्याय मागत असता सातत्यानं शिवसेना पक्षाने चिन्हाबद्दल, आणि तुम्ही न्याय मागता या सगळ्या गोष्टीचे देखील सरन्यायाधीशांनी म्हटलं होतं की नाराजी व्यक्त केली होती. नाही, नाराजी व्यक्त आम्हालाही अधिकार आहे नाराजी व्यक्त करण्याचा. वर्षानुवर्ष तुम्ही भारताच्या संविधानासंदर्भातला अनुच्छेद 10 संदर्भात जो निकाल द्यायचा आहे, तुम्ही 3-3.5 वर्ष 4 मुख्य न्यायाधीश बदलले तरी तुम्ही आम्हाला न्याय देत नसाल तर महाराष्ट्राची जनता, संविधानावर प्रेम करणारी देशाची जनता नाराज होणार आणि आपलं मत व्यक्त करणार. आम्ही कॉक्रोच नाही आहोत बरं का, आम्ही वाघाचे बच्चे आहोत. कॉक्रोच पक्ष नवीन निर्माण झाला आहे, आमचा वाघांचा पक्ष आहे, आम्ही डरकाळ्या फोडणारच. सर, काल पंतप्रधान नरेंद्र मोदी इटलीला होते. त्यांनी इटलीच्या पंतप्रधानांसोबत मेलोडी चॉकलेट दिले. त्याच्या निमित्ताने राहुल गांधी यांनी खूप टीका केली, देशामध्ये परिस्थिती काय आणि पंतप्रधान काय करतात असं म्हणत त्यांनी. बघा, देशाचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी आहेत. जर प्रधानमंत्री मोदींना इटलीत जाऊन तिकडला पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांना चॉकलेट वाटण्याचा अधिकार आहे किंवा त्यांना त्यात आनंद मिळतो आहे चॉकलेट वाटण्यामध्ये, देशाला गरिबीत आणि आर्थिक संकटात ढकलून, तर मोदींवर टीका करण्याचा का मोदींना सत्य दाखवण्याचा, आरसा दाखवण्याचा अधिकार विरोधी पक्षनेत्यांना जरूर आहे आणि त्यांनी तो दाखवला. त्यात काय चुकीचं आहे? अमित शहा आणि मोदींना गद्दार पण म्हटलंय संविधानात. बघा, त्या संदर्भात चर्चा करू शकतो. ते संविधानाचे गद्दार आहेत असं म्हटलं आहे त्यांनी, आणि त्याचं समर्थन करायला ते किंवा त्याची वकिली करायला ते समर्थ आहेत. मोदी परदेशात अशा प्रकारे जाऊन जर वागत असतील तर त्यात त्याच्या देशाची प्रतिष्ठा काय वाढत